सर्वांचं मी एक्सपर्ट या चॅनलवरती स्वागत करतो। आपण रोल्स थेरम काल बघत होतो बघा। तर रोल्स थेरम मध्ये आपण त्याच्या कंडिशन्स काय आहेत ते पाहिल्या। कोणत्या कंडिशन्स असतील तर रोल्स थेरम अप्लाय होतो आणि त्याचा व्हेरिफिकेशन असे ॲप्लिकेबिलिटी आणि व्हेरिफिकेशनचे प्रॉब्लेम्स आपण स्टडी केले। आता आपल्याला रोल्स थेरम वरतीच काही कॉन्स्टंट फाइंडिंग प्रॉब्लेम्स काय करायचे आहेत, सोडवायचे आहेत, म्हणजे आपला रोल्स थेरम आर्टिकल इथे काय होईल, संपेल। आता बघा इथे क्लिअरली म्हटले की given an interval close interval AB that satisfies hypothesis. What is mean by hypothesis? Hypothesis means the given condition. रोल्स थेरम मध्ये आपल्याला काय काय दिलेलं आहे की रोल्स थेरम हा मध्ये काय म्हटलेलं आहे, जर f ऑफ x हा काय असला, कंटिन्यूअस असला, ही पहिली कंडिशन आहे, तो डिफरन्शिएबल असला, ही दुसरी कंडिशन आहे, आणि f ऑफ a इज इक्वल टू f ऑफ b असं असलं, म्हणजे ह्या तीन कंडिशन्स ज्या आहेत अशा असतील तर रोल्स थेरम अप्लाय होणार आहे। म्हणजे हे झाले पाहिजे तर रोल्स थेरम अप्लाय करता येणार आहे। म्हणजे हे रोल्स थेरम साठी काय झाले, हायपोथेसिस झाले। हायपोथेसिस म्हणजे गिवन डाटा किंवा त्यालाच आपण काय म्हणतो, गिवन असं म्हणतो। मग आता काय होईल तर गिवन अन इंटरवल AB आपला इंटरवल दिलेला आहे दॅट सॅटिस्फाईज हायपोथेसिस ऑफ रोल्स थेरम। रोल्स थेरमच्या या तिन्ही कंडिशन ते फंक्शन काय करते, सॅटिस्फाय करते। फंक्शन दिलं, पहिला प्रॉब्लेम दिला x³ - 2x² + 3 वेअर a इज इक्वल टू 0 b फाइंड करायचा। सेकंड प्रॉब्लेम दिला x⁴ + x² - 2 वेअर a इज इक्वल टू -1 फाइंड b। दोन्ही प्रॉब्लेम सेम टाईपचे, त्यातला सेकंड मी तुम्हाला सोडून देतो, फर्स्ट तुम्ही सोडवायचा आहे। मग काय होणार, ॲज वी हॅव f of x is equal to x⁴ plus x² - 2 हे फंक्शन तुम्हाला दिलेलं आहे। मग आता काय करायचं, तुम्हाला फंक्शन दिलेलं आहे आणि काय सांगितलंय, रोल्स थेरमचे सगळे हायपोथेसिस सॅटिस्फाय होत आहे। इंटरवल काय दिलं आहे, x बिलोंग्स टू क्लोज्ड इंटरवल AB। मग काय म्हणणार, ॲज कंडिशन्स ऑफ रोल्स थेरम, कंडिशन्स ऑफ Rolle's theorem satisfies therefore f of a is equal to f of b। एकदम सिंपल आहे। आता a इज इक्वल टू किती दिलाय सेकंड प्रॉब्लेम मध्ये, -1, आणि आपल्याला काय करायचं आहे, b इज इक्वल टू व्हॉट फाइंड करायचं आहे। मग f ऑफ a इज इक्वल टू f ऑफ b घेतलं तर a ची व्हॅल्यू -1 याच्यात पुट केली, therefore f of -1 is equal to -1⁴ plus -1² - 2 f of b is equal to किती, f of b b⁴ plus b² - 2 दोन्ही इक्वेट केले कारण कंडिशन सॅटिस्फाय होत आहे असं त्याने ऑलरेडी म्हटलेलं आहे। therefore f of -1 is equal to f of b, therefore -1 किती आहे, -1² म्हणजे किती आला, केअरफुली लक्ष द्या, -1⁴ म्हणजे 1, -1² म्हणजे +1, -2 इज इक्वल टू b⁴ प्लस b² - 2। मग आता काय होईल, हा +2 - 2 व्हायला कॅन्सल, therefore b⁴ प्लस b² - 2 इज इक्वल टू 0। मग b² ला लिहू शकतो, b² प्लस b² - 2 इज इक्वल टू 0। मी समजा b² ला m म्हणतो, सो b² इज इक्वल टू m असं पुट केलं तर काय होईल, m² प्लस m - 2 इज इक्वल टू 0। therefore किती, m² प्लस 2m मायनस m - 2 इज इक्वल टू 0। m कॉमन घेतला, m प्लस 2 -1 कॉमन घेतला, m प्लस 2 इज इक्वल टू 0। therefore m plus 2 into m minus 1 is equal to 0। therefore m is equal to -2 or m is equal to नाश आपल्याला काय भेटेल, ह्या क्वाड्रॅटिक इक्वेशनचे m चे फॅक्टर्स मिळतील। मग m म्हणजे कोण आहे तर b² is equal to -2 or b² is equal to 1। तर केअरफुली लक्ष द्या, b² is equal to -2 आपण जर घेतलं तर हे शक्य नाही कारण कोणत्याही रिअल नंबरचा स्क्वेअर निगेटिव्ह येत नाही। therefore it is not possible, b² is equal to -2 is not possible। therefore b² is equal to 1 घेतलं, therefore b is equal to +or -1।
पण आता इथे a ची व्हॅल्यू किती दिलेली -1, मग b ची व्हॅल्यू -1 आपल्याला घेता येणार नाही, कारण a इज इक्वल टू काय होऊन जाईल, b होईल. a आणि b हे डिस्टिंक्ट नंबर पाहिजे, माहिती आहे ना. बट a is equal to -1 implies that b is not equal to -1. इथं रिझन पाहिजे, since a and b are distinct. इंटरवल आहे म्हणजे दोन्ही डिफरंट पाहिजे, therefore b is equal to 1. अशा पद्धतीने आपल्याला काय भेटतं, आन्सर भेटतं b is equal to 1. सेम स्टोरीने तुम्हाला काय करायचं आहे, प्रॉब्लेम नंबर फर्स्ट सोडवायचा आहे. फक्त ह्या कंडिशनचा f of a is equal to f of b चा वापर करायचा. a ची व्हॅल्यू 0 दिलेली, b ची व्हॅल्यू तुम्हाला फाइंड करायची, a ची व्हॅल्यू 0 पुट करा, f of 0 फाइंड करा, f of b फाइंड करा, दोघं इक्वेट करा आणि b ची व्हॅल्यू फाइंड करा. b ची व्हॅल्यू आल्यानंतर आपण काय घेऊ शकतो आणि काय घेऊ शकत नाही त्याकडे चांगलं लक्ष द्या. a ची व्हॅल्यू 0 असेल तर b ची व्हॅल्यू 0 आली तर घेता येणार नाही, कारण a आणि b काय पाहिजे, डिस्टिंक्ट पाहिजे. त्याच्यानंतर जर b ची व्हॅल्यू इंटरवल काय दिला ab, म्हणजे b हा a पेक्षा छोटा सुद्धा असू शकत नाही, म्हणजे b ची व्हॅल्यूज घेताना ती a इतकी नको किंवा a पेक्षा छोटी सुद्धा नको. ह्या दोन गोष्टी पक्क्या लक्षात धरा. ओके, चला बघा इथे आता काय म्हटलंय, सेम टाइपचा प्रॉब्लेम आहे. इफ रोल्स थेरम होल्ड फॉर द फंक्शन दिस फंक्शन दिला x cube plus px square plus qx plus 5 x belongs to closed interval 1 2 3 with c is equal to 2 plus 1 upon root 3 find the value of p and q. क्लिअरली सांगितलं या फंक्शन साठी, कोणतं फंक्शन तुमचं, x cube plus px square plus qx plus 5 या फंक्शन साठी रोल्स थेरम होल्ड होतोय. होल्ड होण्याचा अर्थ काय, व्हेरीफाय होतोय. कुठं, when c is equal to 2 plus 1 upon root 3. c हा इंटरवलच्या मध्ये आहे. मग आता एकदम क्लिअर आपल्याला p आणि q च्या काय करायच्या आहेत, व्हॅल्यू फाइंड करायच्या आहेत. मग रोल्स थेरमची कंडिशन काय आहे की हे फंक्शन पॉलिनॉमियल म्हणजे कंटिन्युअस आहे, डिफरन्शिएबल आहे आणि f of a is equal to f of b आहे. मग इथं सोडवणार कसं, as f of x is equal to x cube plus px square plus qx plus 5 असं आपण काय घेतलं, फंक्शन. मग काय म्हणणार, x घेणार, x belongs to closed interval 1 2 3 hold as, इथे म्हणणार as Rolle's theorem hold for this function, holds for this function. मग ह्या फंक्शन साठी रोल्स थेरम होल्ड होतो तर काय होईल, therefore f of a is equal to f of b. हे पण असणार आहे, a is equal to 1 b is equal to 3, therefore f of 1 is equal to f of 3. x व्हॅल्यू 1 इथे टाकले किती येईल, 1 plus p plus q plus 5 is equal to x व्हॅल्यू 3 टाकली, 3 चा क्यूब किती 27 plus 3 चा स्क्वेअर 9p plus 3q plus 5 5 काय झालं, कॅन्सल. हे सगळं तिकडे गेलं, 9p minus p म्हणजे 8p, 3q minus q म्हणजे plus 2q, 27 इकडे आला म्हणजे किती आला, -27 plus 1 म्हणजे -26. थ्रूआउट 2 ने डिवाइड केलं तर 4p plus q is equal to -13. याला इक्वेशन काय म्हणतो, 1. मग काय करणार, as f of x is equal to x cube plus px square plus qx plus 5 differentiate with respect to x. मग काय होईल, f dash of x is equal to 3x square plus 2px plus q. मग काय म्हणणार, as Rolle's theorem hold at x is equal to c, then f dash of c is equal to 0 and c is equal to 2 plus 1 upon root 3. Therefore f dash of c is equal to किती, f dash of 3c square plus 2pc plus q. मग काय is equal to 0, c ची व्हॅल्यू पुट करा, therefore 3 into 2 plus 1 upon root 3 चा स्क्वेअर plus 2p into 2 plus 1 upon root 3 plus q is equal to 0. स्क्वेअरिंग केला तर किती, 3 into 2 root 3 plus 1 चा स्क्वेअर अपॉन 3 3 कॅन्सल प्लस 2 into 2 म्हणजे 4p प्लस 2p अपॉन रूट 3 प्लस q इज इक्वल टू 0. मग आता काय होईल, किंवा याला असंच ठेवा,
2p इंटू 2 प्लस 1 अपॉन रूट 3 प्लस क्यू इज इक्वल टू 0. याचं स्क्वेअरिंग केलं तर काय होईल, केअरफुली लक्ष द्या. याचं स्क्वेअरिंग केलं तर 2 चा स्क्वेअर 4 इंटू रूट 3 चा स्क्वेअर 3, 4 इंटू 3 म्हणजे 12 प्लस 2 इंटू 2 म्हणजे 4 रूट 3 प्लस 1 प्लस 2p इंटू 2 प्लस 1 अपॉन रूट 3 प्लस क्यू इज इक्वल टू 0. मग आता काय होईल, केअरफुली लक्ष द्या इकडे. रूट 3 ना थ्रूआउट मल्टिप्लाय केलं तर किती येईल, 12 प्लस 1 13 रूट 3 प्लस 4 इंटू रूट 3 इंटू 3 म्हणजे किती 12 प्लस 2p इंटू याला रूट 3 मल्टिप्लाय केलंय म्हणजे किती 2 रूट 3p इंटू क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं तर 2 रूट 3 प्लस 1 अपॉन रूट 3 प्लस क्यू इंटू रूट 3 इज इक्वल टू 0. मग रूट 3 काय होईल, कॅन्सल. मग आता टर्म्स जे आहेत मात्र त्या केअरफुली काय करा, कलेक्ट करा. म्हणजे इथं की त्याला 2 इंटू 2 रूट 3 प्लस 1 इंटू p प्लस रूट 3 इंटू क्यू इज इक्वल टू -12 मायनस 13 रूट 3. मग समजा आपण रॅशनल आणि इरॅशनल नंबर्स आहेत त्यांना कलेक्ट केलं एका साईडला तर किती येईल, 2 इंटू 2 म्हणजे 4 रूट 3p प्लस 2p प्लस रूट 3q इज इक्वल टू -12 मायनस 13 रूट 3. कम्पेअर करा तर रूट 3च्या टर्म्स एका साईडला घ्या म्हणजे 2p प्लस रूट 3 कॉमन घेतला 4p प्लस q इज इक्वल टू -12 मायनस 13 रूट 3. कम्पेअर जर केले रॅशनल आणि इरॅशनल तर आपल्याला काय भेटेल, 2p इज इक्वल टू -12 अँड 4p प्लस q इज इक्वल टू -13. मग आता काय, देअरफॉर p इज इक्वल टू -6 अँड p इज इक्वल टू -6 भेटलं, ती व्हॅल्यू तर टाकली तर 4 इंटू -6 प्लस q इज इक्वल टू -13. 24 प्लस 20 मायनस 3 प्लस होईल. सो q इज इक्वल टू -13 प्लस 24. देअरफॉर q इज इक्वल टू 11. म्हणजे तुम्हाला व्हॅल्यू काय भेटल्या, p इज इक्वल टू -6 अँड q इज इक्वल टू 11. अशा पद्धतीने तुम्हाला काय भेटतील, व्हॅल्यू भेटतील. आले का लक्षामध्ये. एकदम सिंपल टेक्निक्सना तुम्हाला जायचं आहे. केअरफुली लक्ष द्या. तुम्हाला सांगितलंय की ह्या फंक्शनसाठी रोज थेरम होल्ड होतोय याचा अर्थ काय की रोज थेरमच्या कंडिशन पण सॅटिस्फाय होत आहे आणि सी पण होतोय. सी ऑलरेडी त्यांनी दिलेला आहे. मग फंक्शन घेतलं, फंक्शन्सला f(1) इज इक्वल टू f(3) असणार आहे कारण होल्ड्स म्हटलंय त्याच्यावर इक्वेशन काढलंय, याची आपल्याला गरज पडली नाही. तुम्ही डायरेक्ट हे नाही केलं तरी चालेल. डायरेक्ट काय करा, फंक्शन घ्या, त्याला डिफरन्शिएट करा. रोज थेरम इथे काय होतोय, होल्ड होतोय म्हणजे f' काय येईल, 0 येईल. f' 0 येईल. मग f' इथं काढलेला आहे, तिथे x व्हॅल्यू c टाका, c ची व्हॅल्यू नंतर पुट करा, त्याला सॉल्व्ह करा. आता जे कॅल्क्युलेटेड टर्म्स येणार आहेत ते रॅशनल आणि इरॅशनल मध्ये येणार आहेत. कॅल्क्युलेशन मात्र प्रॉपरली करा. कॅल्क्युलेशन प्रॉपरली केल्यानंतर रॅशनल आणि इरॅशनल टर्म्स प्रॉपरली इक्वेट करा आणि मग तुम्हाला काय भेटेल, पी आणि क्यू च्या व्हॅल्यूज भेटतील. अशा पद्धतीने सिंपल टेक्निक्सने तुम्हाला प्रॉब्लेम सोडवायचे आहेत. चला बघा, आता इथे तुमच्या समोर रोज थेरम वरती बेस लास्ट प्रॉब्लेम आहेत. थोडेसे डिफरंट आहेत. डिफरंट म्हणजे 2 नंबरचा जो आहे तो खूप सोपा आहे. बघा काय म्हटलंय, द फंक्शन f of x is equal to x into x minus 3 into e raised to x minus 2 satisfies all conditions of Rolle's theorem. हे फंक्शन कंडिशन्स ऑफ रोल्स थेरम सॅटिस्फाय करते. मग चेक करण्याची गरज आहे का, अजिबात नाही. मग काय म्हटलं त्यांनी, on -3 0 find value of c such that f' of c is equal to 0. मग सरळ म्हणायचं we have this function. तर थोडं अरेंज करून घ्या. x मल्टिप्लाय केलं तर काय होईल, x² प्लस 3x इंटू e रेस टू -x/2 हा तुमचा काय होईल, फंक्शन होईल. ऑलरेडी त्याने काय म्हटलं, ऑल द कंडिशन्स ऑफ रोल्स थेरम इज सॅटिस्फाईड. मग सगळ्या कंडिशन सॅटिस्फाय झाल्या, मेन्शन करायचं. मग काय होईल, देअरफॉर देअर एक्झिस्ट c इन ओपन इंटरवल -3 to 0 such that f' of c is equal to 0. कारण सर्व कंडिशन सॅटिस्फाय होत आहे. मग काय ना, देअरफॉर f' of x is equal to पहिला तसाच x² प्लस 3x इंटू दुसरा डेरिव्हेटिव्ह e रेस टू -x/2 इंटू -1/2 प्लस दुसरा तसाच e रेस टू -x/2 दुसरा डेरिव्हेटिव्ह 2x प्लस 3 कॉमन घेतला तर e रेस टू -x/2 कॉमन. इथे किती राहिलाय, x² प्लस 3x अपॉन -2
प्लस 2x प्लस 3 हा झाला तुमचा एफ डॅश ऑफ एक्स. मग इथं काय म्हणणार एफ डॅश ऑफ सी इज इक्वल टू 0. म्हणजे इथं टाका एफ डॅश ऑफ सी इज इक्वल टू e रेस टू मायनस सी बाय 2 सी स्क्वेअर प्लस 3c अपॉन मायनस 2 प्लस 2c प्लस 3 इज इक्वल टू एफ डॅश ऑफ सी काय असणार आहे 0. मग आता हा तर काय 0 होणार नाही म्हणजे ही टर्म 0 घ्या, ही टर्म 0 घ्या ना तुम्हाला काय भेटेल c च्या व्हॅल्यूज भेटतील. ही टर्म पूर्ण 0 घेतली सी ची व्हॅल्यू काय करायचं फाइंड करायचं ते काय क्वाड्रॅटिक इक्वेशन इन सी च्या दोन व्हॅल्यू येईल. पण आपल्याला कोणती व्हॅल्यू पाहिजे -320 याच्या मध्ये येणारी सी ची व्हॅल्यू आपल्याला काय करायची फाइंड करायची. दॅट इज युअर आन्सर. एकदम सिंपल आहे. फक्त तुम्हाला ही ब्रॅकेट 0 घ्यायची, ही ब्रॅकेट 0 घ्यायची म्हणजे सी च्या दोन व्हॅल्यू येतील त्यातली कोणती व्हॅल्यू घ्यायची तर ती व्हॅल्यू घ्यायची जी -320 ह्या ओपन इंटरव्हलच्या मध्ये आहे. क्लिअर. आता फर्स्ट नंबरचा प्रॉब्लेम बघा तो पण सिंपलच आहे. अंडरस्टँडिंगचा प्रॉब्लेम आहे फक्त बघा. चला काय म्हटलंय तिथे क्लिअरली म्हटलंय रोल्स थेरम होल्ड फॉर द फंक्शन. रोल्स थेरम काय होतोय होल्ड होतोय. ओके एफ ऑफ एक्स इज इक्वल टू एक्स मायनस 2. मग काय म्हणणार वी हॅव एफ ऑफ एक्स इज इक्वल टू एक्स मायनस 2 इंटू लॉग ऑफ एक्स. फंक्शन तुम्हाला दिलेलं आहे एक्स बिलॉंग्स टू 1 to 2. शो दॅट equation x log x is equal to minus x is satisfied by at least one of the value x in 1/2. एकदम सिंपल आहे. क्लोज इंटरवल दिला 1/2. तुम्हाला ओपन इंटरवल 1/2 मध्ये असा एक तरी नंबर भेटतोय की जो हे इक्वेशन सॅटिस्फाय करतोय असं म्हणायचं दाखवायचंय. सिंपल क्वेश्चन आहे फक्त अंडरस्टँडिंग कडे लक्ष द्या. तुम्हाला हे काय दिलंय फंक्शन. आता काय सांगितलं रोल्स थेरम इज होल्ड. रोल्स थेरम जर होल्ड होतोय म्हणजेच मला काय होईल 1 to 2 च्या मध्ये असा एक तरी पॉइंट भेटणार आहे की एफ डॅश ऑफ एक्स इज इक्वल टू एफ डॅश ऑफ सी इज इक्वल टू काय असणार आहे 0. मग फंक्शन तुम्हाला दिलं म्हणणार ॲज रोल्स थेरम इज होल्ड फॉर धिस फंक्शन. रोल्स थेरम ह्या फंक्शन साठी काय होणार आहे होल्ड होणार आहे. देअरफॉर देअर एक्झिस्ट सी बिलॉंग्स टू कुठे ओपन इंटरवल 1/2 such that f dash of c is equal to 0. मग काय म्हणणार डिफरन्शिएट f of x with respect to x. मग f of x ला डिफरन्शिएट केलं म्हणजे काय भेटेल f dash of x is equal to पहिला तसाच x minus 2 into log x डेरिव्हेटिव्ह काय 1 upon x प्लस दुसरा तसाच log of x त्याचा डेरिव्हेटिव्ह किती 1. मग आता काय होईल पण आपल्याला काय करायचं f dash of x जो आहे हा काय घ्यायचा आहे 0 घ्यायचा आहे. बघा केअरफुली. मग काय येणार एज f डॅश ऑफ x इज इक्वल टू 0. मग काय होईल देअरफॉर x minus 2 upon x प्लस log of x इज इक्वल टू 0. देअरफॉर आता इथे आपल्याला काय गॅरंटी f डॅश ऑफ c इज इक्वल टू 0. देअरफॉर f डॅश ऑफ c इथे आधी f डॅश ऑफ c फाइंड करतो. लक्ष द्या इकडे f डॅश ऑफ x भेटला मग काय घेणार f डॅश ऑफ c इज इक्वल टू किती c minus 2 upon c प्लस log of c. पण f डॅश ऑफ c काय असणार आहे 0. ॲज f डॅश ऑफ c इज इक्वल टू 0 implies that c minus 2 upon c प्लस log of c is equal to 0. थ्रोट c मल्टिप्लाय करा. therefore c minus 2 plus c into log of c is equal to 0. हा तिकडे गेला काय होईल therefore c into log of c is equal to 2 minus c. मग आता c कोण आहे c belongs to 1/2. therefore केअरफुली लक्ष द्यायच्याकडे एकदम केअरफुली क्वेश्चन चांगला परत एकदा समजून घ्या. तुम्हाला काय सांगितलंय रोल्स थेरम होल्ड फॉर द फंक्शन. ह्या फंक्शन साठी रोल्स थेरम होल्ड होतोय. इंटरवल त्यांनी दिला क्लोज इंटरवल 1 to 2. तुम्हाला दाखवायचं काय तुम्हाला दाखवायचं आहे की ओपन इंटरवल 1 to 2 च्या मध्ये असा एक तरी ऍटलीस्ट एक तरी पॉइंट भेटणार आहे जो हे इक्वेशन सॅटिस्फाय करतोय. म्हणजे तुम्हाला दाखवायचं काय की 1 to 2 च्या मध्ये असा एक तरी सी भेटणार आहे जो या इक्वेशनला सॅटिस्फाय करेल. मग सी या इक्वेशनला सॅटिस्फाय करलं म्हणजे सी log of c is equal to minus s सॅटिस्फाय व्हायला पाहिजे. मग आपल्याला काय आलंय बघा आपण म्हटलं रोल्स थेरम होल्ड होतो म्हणजे c 1 to 2 मध्ये भेटण्याची गॅरंटी सच दॅट f dash of c is equal to 0. फंक्शन घेतलं त्या डिफरन्शिएट केला त्याचा f dash of c घेतला f dash of c is equal to 0 असून केला आपल्याला इक्वेशन आलं c log of c is equal to 2 minus c. मग काय होणार therefore there exists c belongs to open interval 1 to 2 which satisfy
which satisfy c into log of c is equal to 2 minus c. Therefore, there exists at least one c which c belongs to open interval 1 to 2 which satisfy the equation x into log of x is equal to 2 minus x. आपल्याला हे भेटतंय म्हणजेच सी असा एकतरी सी भेटणार जे इक्वेशनला सॅटिस्फाय करते. अतिशय सिंपल टेक्निकने तुमचे आन्सर इथे आलेले आहेत आणि अशा पद्धतीनं आपलं रोल्स थेरमचं जे काही आर्टिकल आहे ते इथे संपतंय. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आणि रोल्स थेरम तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंटमध्ये नक्की शेअर करा आणि जास्तीत जास्त या व्हिडिओजला आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू व्हेरी मच.